आणि आता एक मोठी बातमी समोर येते। गुणरत्न सदावर्तेंना मनसे कार्यकर्त्यांनी धमकी दिलेली आहे। सदावर्तेंनी 3 भाषा महाराष्ट्रामध्ये शिकवल्या गेल्या पाहिजे असं म्हटलं होतं। असा हिंदीचा आग्रह त्यांनी केला होता आणि त्याचमुळे मनसे कार्यकर्त्यांनी धमकीचा फोन केल्याचा आरोप सदावर्तेंनी केलेला आहे। हिंदी भाषेचा आग्रह यावेळी सदावर्तेंनी केला होता। त्रिभाषा सूत्र याला पाठिंबा सदावर्तेंकडून देण्यात आला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय मनसेची धमकी आल्याचा आरोप सदावर्तेंकडून करण्यात आलेला आहे। धमकीचा फोन सदावर्तेंना मनसे कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप स्वतः त्यांनी केलेला आहे। आपण पाहतोय हिंदी भाषेच्या सक्तीवरनं मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। राज्यातील अनेक ठिकाणी मनसैनिकांकडून आंदोलनं सुरू आहेत। हिंदीची पुस्तकं फाडत जाळत त्याच्यावर काळी शाई फेकत मनसैनिकांकडून आंदोलनं करण्यात येत आहेत। स्वतः राज ठाकरे यांनी सुद्धा हिंदी भाषा कशी शिकवली जाते पाहू असा इशारा दिला आणि त्यानंतर सदावर्तेंना मनसेची धमकी आली आहे। चुकीचं स्टेटमेंट कसं देता हो? कशाचं स्टेटमेंट हो? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, त्रिभाषिक 3 भाषा शिकवण्याचा राष्ट्रीय अधिकार आहे, बाल हक्काचा अधिकार आहे भारतीय संविधानातील आर्टिकल 21 खाली। मला सांगा, 3 भाषा शिकवण्याचा अधिकार असल्याच्या नंतर आपण काय लोकांच्या लेकराला घरातल्या खिशातल्या पैशाने शिकवतो का हो? अधिकारानं, संविधानाच्या अधिकारानं लेकरांना शिकवा। अरे तुम्ही चुकीचं स्टेटमेंट तर आपण पाहतोय हिंदी भाषेचा आग्रह केल्यानं सदावर्तेंना मनसेनं धमकी दिल्याचा आरोप सदावर्तेंनी केलेला आहे। मनसे कार्यकर्त्यांना धमकीचा फोन केल्याचा आरोप सदावर्ते यांनी केलेला आहे।